नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. आष्टी तालुक्यामध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं कऱ्हेवडगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकासह फळबागा आणि घरांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे गावचे सरपंच परिवंत गायकवाड यांनी तात्काळ शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन आढावा घेतला आणि या सर्व नुकसानीची माहिती आमदार सुरेश धस यांना दिली आहे. तर याच कऱ्हेवडगावात राहणारे जवान दत्तात्रय खांडवे हे सध्या पठाणकोट येथे सीमेवर देशसेवेसाठी तैनात असताना इकडे अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे गावातील त्यांच्या पत्र्याच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला. त्यामुळे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी देखील आता आमदार सुरेश धस यांनी केली आहे. 1:30 वाजता एकदमचं वारं आलं, एकदमचं पत्रे वगैरे सगळं उडून गेलं. घरात काहीच राहिलं नाही. पूर्ण मुलांचे वह्या पुस्तकं, कुरड्या, पापड्या हे सगळं जे बनवलं होतं, कुरड्या पापड्या सगळं ह्या वर्षी बनवलेलं सगळं गेलं पावसानं वाहून. पूर्ण घराचं वारा आला असं पूर्ण उडून गेलं. पूर्ण भांडे वगैरे सगळं उडून गेलं. सगळे पत्रे उडून गेले. घरामध्ये एक लहान मुलगा, आम्ही 3 लेडीज असं होतो घरामध्ये. एकदमच उडाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो. रात्रीपासून आम्ही असंच फिरतोय आणि ते परिस्थिती खूप नाजूक आहे. सध्या कोण नाही तर बघायला आम्हाला. जे वादळ वारं आलं या ठिकाणी आतोनाच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत. बरेच लोकांचे पत्रे उडून गेलेत. या ठिकाणी आज पोपट खांडवे या ठिकाणी मी आलेलो आहे. यांचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे. जीवनावश्यक वस्तू सगळ्या गेल्या, पूर्ण पत्रे उडून गेलेले आहेत. आणि घरी लेडीज लहान लेकरं होते. उद्या वादळ वारं एवढं बेकार की कुणाचं मृत्यूहानीसुद्धा झाली नाही, पण होण्याची शक्यता होती, पण ती अन्नदा टळला. आणि आज या ठिकाणी मी पाहतो या माऊली हे बिचारे आहे, यांचा आज संसार उद्ध्वस्त झालेला आहे. आणि या ठिकाणी मी सकाळी धससाहेब सुरेश अण्णा धस यांची भेट घेतली. प्रत्यक्ष त्यांना भेटलो आणि सांगितलं किंवा प्रशासनाने तात्काळ आम्हाला मदत केली पाहिजे. या गोरगरिबांना मदत मिळाली तर लोक हे उभं राहतील, नाही तर हे उभं यांचा संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांना कोण वाले राहणार आहे. ही मी यांच्याशी चर्चा केलेली आणि प्रशासनाने यांची तात्काळ दखल घेऊन या लोकांना तात्काळ मदत मिळावी ही मी प्रशासनाला विनंती करतो.